भाईसाहेब, आई 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 काय झालं? आई आई काय झालं? आई आई काय झालं? तू अशी इथे का पडलीस? आई आई उठ ना, डोळे उघड ना. आई 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 पाणी. दे. रुपाली, अगं बघवत नाहीये तुझ्याकडे. काय अवस्था करून घेतलीस? काय झालं काय तुला? अगं घरची करती स्त्री आजारी पडली ना की सगळं घर आजारी पडतं. तू तुझी काळजी नाही घेतलीस तर या घरात सुख समाधान कसं नांदेल? आई मी बरी आहे अहो आता, खरंच. पण असं कसं झालं? आणि तू किती वेळ पडून होतीस लॉन मध्ये? नाही म्हणजे काहीच आठवत नाहीये मला आता. पण आता कशाला हवी चर्चा? आई राहू दे ना, आपण स्वयंपाकाचं बघूया. आई काय बोलतेस तू? कंडिशन बघितलीस तुझी? काय अनकॉन्शियस होऊन पडली होतीस लॉन मध्ये. आधी अरे आई मी तुझं काही ऐकणार नाही आता. आता जोपर्यंत तुला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत फक्त आराम करायचा असतो. तुला जे काही हवं नको ते सगळं इथे मिळेल. पण रुपाली मला एक कळत नाहीये. नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले होते की तुझं बीपी नॉर्मल आहे. मग तू पडलीस कशी? बाबा स्ट्रेस, दुसरं काय? रुपाली अगं पण तू कसला एवढा स्ट्रेस घेतलायस? आणि मुळात तू कधीपासून स्ट्रेस घ्यायला लागलीस? तिने नेत्राचं खूप टेन्शन घेतलंय. नेत्राची खूप काळजी वाटते तिला. हो रुपाली. बर बाबा, आपण आईला प्रश्न विचारून उगाच त्रास नको द्यायला. काकू प्लीज आई जवळ थांब, तिची काळजी घे जरा. हो मी घेईन ना, मला चालेल. पण वहिनीला चालणार आहे का? नाही नाही नाही, मी बरी आहे. काही वाटलंच तर मी सांगेन. आधी नको असं कोणी थांबायला. बरं रुपाली, नाही डॉक्टर म्हणालेत की तुझ्या ब्रेनचा MRI करायचा आहे आणि तो आजच करून घ्यावा लागेल. बाबा 1-2 दिवस जाऊ द्यात. तिचा विकनेस थोडा कमी झाला की आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ. नाही नाही, आधी कशाला हव्यात टेस्ट वगैरे? अरे ऐक ना, माझं खरंच बरी आहे रे मी. हा ग मग कळणार कसं तुझ्या मेंदूत काय चाललंय ते? शेखर, अरे काय बोलतोस? अगं नाही, तिचा स्ट्रेस कमी करण्यासाठी बोललो मी, विनोद केला, बाकी काही नाही. काहीतरीच तुझं. अरे वेळ काय आहे? बरं आई, तू आता एकटीने बाहेर जायचं नाहीयेस कुठे? अद्वैत मी काय म्हणतो, नाही म्हणजे एकटीने सोड. मला असं वाटतं की तिने काही दिवस घराबाहेरच पडू नये. ऍक्च्युली बरोबर आहे. आजी, काकू, समजा आई बाहेर पडली तर तुम्ही लगेच मला फोन करून कळवा. आधी आई मी तुझं काही ऐकणार नाही आता. मी आजारी असताना ऐकतो ना तुझं, मग तू पण माझं ऐकायचंस आता. रुपाली तू लॉन मध्ये कशा करता गेली होतीस?
झाडांना पाणी घालायला गेली होतीस का? अगं मग एकटीने कशाला जायचं? फाल्गुनीला बोलवायचंस ना. हो, नाहीतर मला सांगायचं ना, मी आज रिकामीच होते. आई, तू आता मला लॉन मध्ये जिथे सापडलीस तिथे फोन नव्हता तुझा, म्हणजे फोन वेगळीकडे पडला होता, तू वेगळीकडे सापडलीस. असं कसं झालं? मलाही काही कळलं नाही रे, पण मला आठवतंय, मला मला कसं तरी व्हायला लागलं ना, तेव्हा मी नेत्राला फोन केले होते. पण ती काही बोलतच नव्हती, हॅलो हॅलो करत होती नुसतं. नेत्रा, आईने फोन केला होता ना तुला? मग बोलली का नाहीस तिच्याशी काही? मला मला काहीच ऐकू येत नव्हतं. असं कसं ऐकू येत नव्हतं? मला येत होतं ऐकायला सगळं. तू हॅलो हॅलो करत होतीस आणि दोन्ही वेळेला तसंच झालं आधी. भाईसाहेब ठीक आहेत आता. तुम्ही नका काळजी करू. काय झालंय साहेब? नेत्रा, तू काही लपवतीयस का माझ्यापासून? आई म्हणत होती तिने फोन केला होता तुला, पण तू फोनवर काहीच रिस्पॉन्ड करत नव्हतीस. नेत्रा, मी तुझ्यावर काही आरोप नाही करत आहे, मी जस्ट विचारतोय. कारण आई असं खोटं का बोलेल? नेत्रा प्लीज बोल ना, तू अशी शांत नको बसूस. आई बोलत होती ना तुझ्याशी फोनवर, मग तू का बोलली नाहीस काही? आणि आई आपल्याला लॉन मध्ये सापडली तेव्हा तू काहीतरी सांगत होतीस मला. काय सांगत होतीस तू? नेत्रा प्लीज सांग मला, काय झालं एक्झॅक्टली? साहेब, मी बाहेर तुम्हाला हेच सांगायला आले होते की मी बाईसाहेबांना फोन केला होता आणि त्यांनी फोन उचलला सुद्धा होता, पण मला त्यांचा आवाज ऐकूच आला नाही. मला फक्त कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. म्हणजे याचा अर्थ आई तिथेच पडली होती नेत्रा. पण मग तुला कावळ्यांचा आवाज ऐकू येत होता, तर आईचा आवाज का ऐकू आला नाही तुला? हा साहेब, मला खरंच माहित नाही. मग मी खरं सांगते तुम्हाला, मला फक्त कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. मला बाईसाहेबांचा आवाज ऐकूच आला नाही. मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय? मगाशी मी रुपाली बाईसाहेबांना फोन लावला होता. मग तेव्हा त्यांनी फोन उचलला होता. नेत्रा सॉरी, मी जस्ट विचारलं तुला. तरी बरं, हे सगळं घराच्या लॉन मध्ये घडलं. हे सगळं बाहेर रस्त्यावर आई ड्राईव्ह करत असताना घडलं असतं तर मला इमॅजिन करवत नाहीये काय झालं असतं. कुठे अडकले होते मी? कुठे होते? काय 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 होतं काय ते सगळं? मी खरंच अडकले होते की
स्वप्न होतं की भास झाला होता? नाही 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 नाही, बंटी बंटी होता तिथे. पण मग आता कुठे कुठे आहे बंटी? कुठे आहे? कुठे असेल बंटी? कुठे असेल? बाईसाहेबांचं असं लॉनमध्ये बेशुद्धावस्थेत सापडणं, ते कावळ्यांचे आवाज, हे सगळं वरवर दिसतंय तेवढंच नाहीये. रुपाली बाईसाहेबांबरोबर काहीतरी खूप भयंकर घडून गेलंय. हो, ते तिच्या अवस्थेवरून जाणवलं मला. पण तिने हे सांगितलं का की तिच्याबरोबर नेमकं काय घडलंय? नाही, नाही, ती अशा परिस्थितीत अडकली आहे की ती कोणाला काही सांगू शकणार नाही. मला काय वाटतं माहिती, रुपाली एकटी पडली आहे आणि ही गोष्ट आपल्याकडचं चांगली आहे. नाही, मला नाही वाटत ती एकटी पडली. अधोक्षज आहे तिच्या बरोबर आणि ह्या अशा बाहेरच्या कामांसाठी ती अधोक्षजचा वापर करते. या अधोक्षजचं काही करता येईल का? मुळात तो जिवंत आहे की नाही हेच माहित नाही. कारण त्या दिवशी दुसरी पेटी घेऊन आम्ही निघालो तेव्हा तो गाडीत होता, पण तो बेशुद्ध होता की मेला होता हे नाही कळलं. नाही, रुपाली त्याला मरू देणार नाही. अधोक्षज त्याच्या घरीच असेल. अधोक्षज जर जिवंत असेल तर रुपाली त्याला त्याच्या घरी ठेवणार नाही. तुम्ही जर अधोक्षजला शोधलं तर रुपाली चांगलीच कात्रीत सापडेल. मी तोच विचार करतोय काय करता येईल. हा अधोक्षज सापडला तर आपण अर्धी लढाई जिंकू. ठीक आहे, मी अधोक्षजला शोधून काढतो. नाही बाबा, बाबा हे सगळं खूप भयानक आहे, खूप धोकादायक आहे. दुसरी पेटी न सापडल्यामुळे आता ते दोघं जण कुठल्याही थराला जाऊ शकतात. तुम्ही तुमचा जीव नाही धोक्यात घालायचा. मी बघते ना काय करायचं ते. मित्रा, तू माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावलास, प्रसंगी जीव पणाला लावलास. मग मी हा धोका पत्करला तर बिघडलं कुठे? आणि खरं सांगू का, आता माझ्याकडे हरण्यासारखं काही उरलं नाहीये. आणि मला खात्री आहे, मला काही झालं तर तू सगळं सांभाळून घेशील. बाबा असं का बोलताय तुम्ही? मी बरोबर तेच बोलतोय. या अधोक्षजचं काय करायचं राहतं बघतो मी. आपल्याला वावशीला जावं लागेल. तिसऱ्या पेटीचं ठिकाण जरी सहजपणे सापडलं असलं ना, तरी त्या ठिकाणी ती पेटी तितक्या सहजपणे सापडणार नाही. आजी, पण असं का केलंस तू? तू पाहिलंस ना काल काय अवस्था झाली होती तिची. का जाऊ दिलंस तिला एकटीला बाहेर? अरे तुला माहितीये ना रुपाली किती हट्टी आहे ती. आजी, पण तू थांबवायला होतस तिला. अरे मी तिला समजावलं, पण तीच म्हणाली देवळात जायचं असेल तर मी कोणाचा ऐकणार नाही. अरे खूप देवभोळी आहे ती, सारखी उपास तपास करत असते, माहितीये ना तुला. आजी, पण तू मला हाक मारायचीस, नेत्राला सांगायचं. अरे त्यावेळी नाही मला सुचलं, पण येईल ती लवकर, तू काळजी नको करूस. ती कुठल्या देवळात गेली माहितीये? नाही, अजून अर्ध्या तासात नाही आली नाही तर मी शोधायला जाईन तिला. बघ मी म्हंटल नव्हतं का, येईल ती लवकर. आई, तू का गेली होतीस एकटी परत बाहेर? मी तुला सांगितलं होतं ना असं एकटीने बाहेर नाही जायचं. मग तू ओके आहेस ना? तू आधी ये, बस इथे. अरे नाही, बरी आहे मी. खरंच मला आता काही होत नाहीये. बघ माझ्याकडे व्यवस्थित आहे की नाही. नको ना इतकी काळजी करूस. आई, साहेब, तुम्हाला कॉफी देऊ? हो दे, आणि प्लीज आईला पण चहा देशील. नाही नाही, मला नकोय. आई, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे महत्वाचं. हा मग बोल ना. एकट्याशी बोलायचं आहे.
ये ना जरा बाहेर ये. अद्वैतचा किती जीव आहे रुपालीवर. जरा नजरेआड झाली ना की अगदी अस्वस्थ होऊन जातो. बाईसाहेबांनी नक्कीच काहीतरी नवीन डाव रचलाय. काय झालं आई? अगदी हं? आई काय झालं? काय बोलायचंय तुला? आधी तुझा आधी देवावर विश्वास नव्हता, पण आता त्रिनयना देवीवर विश्वास आहे ना तुझा? हो बरोबर आहे तुझा. आधी माझा नव्हता विश्वास, पण गेल्या काही दिवसात मी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलंय अनुभवलंय त्यामुळे आता माझा आहे त्रिनयना देवीवर विश्वास. पण काय झालंय तू असं का विचारतेस आता? मी तुला आणि नेत्राला इथेच पडलेले सापडले ना? हो मी इथे नव्हते आधी. म्हणजे तुमच्या दृष्टीने जेवढा वेळ मी इथे पडून होते ना तेवढा वेळ मी एका विचित्र ठिकाणी होते. म्हणजे आई काय बोलतेस? तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे गेल्या काही दिवसात जे घडतंय ना ते सगळं माझ्यासाठी आपल्या सगळ्या कुटुंबासाठी वेगळंच आहे. म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळेला आपल्याला जे अनुभव आले ते याआधी कधीच आले नव्हते. आणि आत्ता मला जो अनुभव आला ना तो त्याहूनही वेगळा आहे, त्याहूनही पुढचा आहे. मी एका अंधाऱ्या जागी अडकले होते. खूप अंधार होता तिथे. म्हणजे तिथे सजीव असं काहीच नव्हतं आधी. फक्त अंधार होता. अंधार आणि माझी भीती. वाट शोधण्यासाठी मी पळत होते सगळीकडे, पण मला वाटच सापडत नव्हती आधी. म्हणजे तिथे माझं काहीही होऊ शकलं असतं आणि माझं काही झालं असतं ना तर तुम्हाला इथे कळलंच होत नसतं आधी. खरंच. पण एकदा मी पळून एका ठिकाणी पोहोचले. तिथे मला साक्षात त्रिनयना देवी दिसली आधी. आई आई तू चल माझ्या बरोबर. आत थोडा वेळ आराम कर, बरं वाटेल तुला. चल. नाही तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तू फक्त नेत्राच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार आहेस का? प्लीज विश्वास ठेव माझ्यावर आधी. आणि तुला माझ्या बोलण्याला काही किंमतच नसेल ना तुझ्या लेखी तर मग मी काही सांगणारच नाही, बोलणारच नाही यापुढे. आई तसं नाहीये, पण त्रिनयना देवी दिसली हे कसं शक्य आहे आई? तू इथे बेशुद्ध पडली होतीस. पण मी इथे कशी बेशुद्ध पडले हे डॉक्टरांना सुद्धा कळलं नाहीये ना. तुमच्या दृष्टीने मी जरी इथे असले तरी मी इथे नव्हते आधी. मला साक्षात त्रिनयना देवीनी बोलावून घेतलं होतं नेत्राच्या जीवावर संकट आहे हे सांगायला. आई नेत्राचा जीव धोक्यात आहे, नेत्रावर संकट आलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण चित्र अजूनही स्पष्ट झालं नाहीये आधी आणि म्हणूनच नेत्रा चाचपडतीये. म्हणजे आई नक्की काय म्हणायचंय तुला? सत्य हे आहे आधी, साक्षात त्रिनयना देवीने मला सांगितलंय नेत्रा बरोबर जी स्त्री रक्षक म्हणून वावरतीये तीच तिची भक्षक आहे. म्हणजे इंद्राणी मॅडम. आता तू सत्य म्हण असत्य म्हण, विश्वास ठेवू नकोस, पण साक्षात त्रिनयना देवीने हे सांगितलंय की इंद्राणी मॅडम आपल्या या घरात विध्वंस करण्यासाठी आल्या आहेत. म्हणूनच आल्या आहेत त्या आपल्या या वास्तूमध्ये. म्हणजे आधी भूतकाळ काहीही असला तरी आपल्या बाबांचा खून केलाय त्यांनी.
आपण त्यांना माफ केलंय, पण त्या खुनी आहेत ना, मग एक खून केला काय आणि 2 खून केले काय, त्यांनी काहीच फरक पडणार नाहीये त्यांना. मला इतकंच वाटतंय की नेत्राला काही त्रास होता कामा नये. आता माझ्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं तुझ्या हातात आहे. मी जे सांगितलं आता ते नेत्राला सांगू नकोस बाबा. ती भोळी आहे रे, बोलून जाईल इंद्राणी मॅडमकडे आणि मग इंद्राणी मॅडम घरात तमाशे करतील. आणि तुला माहिती आहे ना, आई शेखर विश्वास ठेवतील इंद्राणी मॅडमवर. नेत्राच्या भल्यासाठीच सांगतेय. ती वावत जाईल आणि तिला कळणारही नाही की ती तिचंच नुकसान करून बसली. आणि असं नुकसान की जे आयुष्यात भरून निघणार नाही. साक्षात त्रिनयना देवीने मला सांगितलंय, नेत्राबरोबर जी स्त्री रक्षक म्हणून वावरतेय तीच तिची भक्षक आहे, म्हणजे इंद्राणी मॅडम.